अद्वैत अगदी ओक्साबोक्शी रडत असतो आणि कला मात्र त्याचे डोळे पुसत असते. अद्वैत म्हणत असतो की खरे तू माझ्यासोबत नाइंसाफी केली आहे तू जाऊन. अगं मला आता करमत नाही, मी पोरका झालोय. तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदोबा रडायचं नाही आहे, तुला आता फक्त माझी एक इच्छा पूर्ण करायची आहे. मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी ही आपली लाडकी आणि आवडती मालिका संपली. परंतु त्या मालिकेच्या दुसऱ्या अध्यायात नेमकं काय होणार आहे हे जाणून घेणार आहोत आज आपण. मंडळी, आपण बघितलं की कशा प्रकारे अद्वैत आणि सुकन्याने मिळून रोहिणी, राहुल आणि अनामिकाचा सगळा पर्दाफाश केला आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. परंतु यानंतर नेमकं काय होतं हे आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. तर मंडळी, तुम्ही देखील लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचे फॅन असाल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर मंडळी, चला तर आजच्या भागाला सुरुवात करूया. मंडळी, आपण आतापर्यंत बघितलं की कशाप्रकारे सुकन्या आणि अद्वैतने रोहिणी आणि राहुल, अनामिकाचा पर्दाफाश केला आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. म्हणजे जेव्हापासून आपण कलाला या मालिकेतून जाताना बघितलं तेव्हापासून मात्र सुकन्या आणि अद्वैतने एकत्रित येत आता मात्र या सगळ्या काही कारस्थानाचा पर्दाफाश केला आणि रोहिणीचं सगळं सत्य चांदेकरांसमोर आणलं. परंतु मंडळी, इतक्यातच नाही भागत. या मालिकेचा सीझन 2 देखील तितकाच जास्त जबरदस्त असणार आहे. सीझन 2मध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींच्या पलीकडल्या गोष्टी बघायला मिळणार आहे. आता या सगळ्या गोष्टींमध्ये होतं असं की आपल्याला पुढे जाऊन बघायला मिळणार आहे की सोहम आणि काजलचं लग्न कशा प्रकारे होतं. कारण की या सगळ्या गोष्टींमध्ये अनामिकाने सोहमसोबत फक्त आणि फक्त दुश्मनीच निभावलेली असते. प्रेम नावाची गोष्ट तिने कधीही केलेली नसते आणि या सगळ्यांमध्ये सोहमचं आयुष्य मात्र उद्ध्वस्त झालेलं असतं. आणि हीच गोष्ट आता अद्वैत आणि सुकन्याला काय बघवत नसते. मग आता होतं असं की अद्वैत आणि सुकन्या हे दोघेही बोलत असतात आणि त्यांच्या बोलण्यामध्येच आता एक गोष्ट आलेली असते, ती म्हणजे सोहमच्या लग्नाची. कारण की सोहमसोबत झालेला असतो तो मोठा अन्याय. कारण की त्याला त्याच्या आयुष्यामध्ये त्याची जी काही साथीदार असते ती खरी मिळालेलीच नसते. तिने फक्त तिचा बदला घेण्यासाठी सोहमशी लग्न केलेलं असतं. कॉलेजमध्ये झालेला अपमान हा तिला सहन झालेला नसतो आणि त्याचा बदला म्हणून तिने त्याच्याशी लग्न केलेलं असतं आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलेलं असतं. आणि या सगळ्यांचा राग म्हणूनच तिने हे सगळं केलेलं असतं. तर मंडळी, आपल्याला इथे बघायला मिळतं की कशाप्रकारे अद्वैत आणि सुकन्या सोहमचं वाया गेलेलं आयुष्य पुन्हा आता त्याचा जीर्णोद्धार करतात आणि सोहमला एक नवं जीवन देतात. मंडळी, आपण आतापर्यंत बघितलं आहे की कलाला जेव्हापासून या रोहिणीने मारलेलं असतं तेव्हापासून मात्र सुकन्याच्या हृदयामध्ये, म्हणजेच आता तिचं जे हृदय असतं ते ट्रान्सप्लांट केलेलं असतं आणि तिच्या म्हणजे शरीरामध्ये कलाचंच हृदय असतं आणि त्याच्यामुळे तिच्या सगळ्या ज्या भावना असतात त्या कलासारख्या झालेल्या असतात. कलाला ज्या फिलिंग्स असतात त्या सगळ्या फिलिंग्स आता सुकन्यामध्ये असतात. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडतात तेव्हा मात्र तिचं मन कुठेतरी म्हणत असतं की आता मात्र सुकन्या, तू हे काम करायचं आहे, ते म्हणजे सोहमचं आणि काजलचं लग्न लावून द्यायचं आहे. आता सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मात्र आबा आणि अद्वैत हे सगळे बोलत असतात आणि ते सगळे हॉलमध्ये असतात. आता फक्त आणि फक्त जे काही चांगले लोक असतात तेच उरलेले असतात घरामध्ये. आणि सगळेजण जेव्हा एकत्रच असतात त्या ज्या उत्सवानंतर, म्हणजेच जेव्हा चांदेकरांच्या घराला 50 वर्ष झालेले असतात त्या सेलिब्रेशनचा जो वेळ असतो तेव्हाचीच गोष्ट आहे आणि त्याच गोष्टीमध्ये सगळं काही ठरलेलं असतं. आणि जेव्हा ते सेलिब्रेशन चालू असतं त्याच वेळेस आता अद्वैत आणि सुकन्या हे दोघेही तो विषय काढतात. आबांना अद्वैत म्हणत असतो, आबा बघा, सोहमच्या आयुष्याची पूर्ण उधळपट्टी झाली. माझं तरी आयुष्य मी जगलो, परंतु सोहमला मला आता असं आयुष्य जगू द्यायचं नाही आहे आणि पुढे काहीही करून आता मला सोहमला एक नवीन आयुष्य द्यायचं आहे. म्हणूनच आपण काजल आणि सोहमचं लग्न लावून देऊयात. त्यावेळेस मात्र आबा देखील या गोष्टीला होकार देतात आणि आता मात्र रडत असते ती संगीता. संगीता म्हणत असते की खरंच माझ्या मुलींच्या आयुष्याचा पूर्णपणे खेळखंडोबा झाला. म्हणजे नयनाचं देखील आता आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काजलचं देखील माझ्या काजलचं देखील आयुष्य उद्ध्वस्तच झालं आहे एका अर्थाने.
मी काजलचं लग्न या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे यांच्या कारस्थानामुळे काजलला इतकं वाईट समजलं, काजलला इतकं नीच समजलं आणि तिचं लग्न एका तिच्यापेक्षा 10-15 वर्षांनी मोठ्या असलेल्या एका म्हाताऱ्यासोबत लावून निघाले होते. परंतु आता नाही. आता मी अशी चूक करणार नाही. कलाने आपल्याला सगळ्यांना संकेत दिलेत. त्याचा आपण अनादर करायला नको आणि आता इथून जी काही परमिशन असते ती संगीताकडून सुद्धा मिळालेली असते. पुन्हा एकदा खरे कुटुंब आणि चांदेकर कुटुंब एकत्र येणार असतं. ते म्हणजे सोहम आणि काजलच्या लग्नाने. आणि आता इथेच बोलणी होते ती सोहम आणि काजलच्या लग्नाची. बाकीच्या फॉर्मॅलिटीज आता मात्र अद्वैत म्हणतो की मी त्या पूर्ण करूनच घेईल. तिच्याकडून डिवोर्स देखील आपण कोर्टाकडून मिळवूनच घेऊया असं आता अद्वैत म्हणतो. सुकन्या देखील या गोष्टीला आता होकार देते. आता इथे फक्त आणि फक्त सोहम आणि काजलच्या लग्नाचाच विषय सुरू असतो. त्याच्यामुळे आता सगळ्या गोष्टींना एक नवी सुरुवात झालेली असते. एक मालिकेला एक नवीन पर्व मिळालेलं असतं जिथे सोहम आणि काजलचं लग्न होणार असतं. कारण की चांदेकर कुटुंब आणि खरे कुटुंब पुन्हा एका खऱ्या अर्थाने एकत्र येण्यासाठी, कलाची ही इच्छा पुन्हा एकदा पूर्ण होण्यासाठी काजल आणि सोहमचं लग्न होणं गरजेचं असतं. म्हणूनच आता अद्वैत, आबा आणि घरातले सगळेच या सगळ्या गोष्टीला होकार दर्शवतात. कारण काजल किती चांगली मुलगी आहे हे सगळ्यांनाच माहिती असतं. पुढे जाऊन मंडळी आपल्याला हेही बघायला मिळणार आहे की कशाप्रकारे नयनाचं देखील दुसरं लग्न होतं. राहुलसोबत तिचंही आयुष्य उद्ध्वस्त होताना आपण बघितलं. परंतु आता पुन्हा एकदा तिच्या देखील जीवनाला एक नवी दिशा मिळताना आपल्याला पुढे मिळणार आहे. नवी दिशा मिळताना पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पुढे नेमकं अजून काय काय बघायला मिळणार आहे हे सगळ्याचा एक अंदाज आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. परंतु मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालिका जरी संपली असली तरी मालिकेचा जो सीझन 2 आहे बद्दल आम्हाला जराशी माहिती मिळाली आहे की लक्ष्मीच्या पावलांनी सीझन 2 लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे. नवी मालिका, नवा पर्व या सगळ्या गोष्टी पुन्हा आपल्याला एकदा बघायला मिळणार आहे. ज्याच्यामध्ये कलाचा पुनर्जन्म दाखवलेला आहे आणि सोबतच सुकन्यामध्ये तिचं हृदय देखील. आणि हाच एक वेगळा ट्विस्ट असणार आहे या मालिकेतला. आणि याच्यातूनच आपल्याला सगळं काही एक भन्नाट कल्पनेच्या पलीकडल्या गोष्टी बघायला मिळणार आहे. तर मंडळी चला तर पुढे नेमकं काय होतंय हे जाणून घेऊया. मंडळी पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे की आता कशाप्रकारे सोहम आणि काजलचं लग्न होतं. कारण की आता लग्न तर ठरलेलं असतं, परंतु लग्न होण्यासाठी आधी सोहमला डिवोर्स घ्यायचा असतो, तो म्हणजे अनामिकाकडून. आणि अनामिका जेलमध्ये असते. जेलमध्ये असल्यानंतर या सगळ्या गोष्टी खूप अवघड असतात आणि त्या सगळ्या अवघड गोष्टींना आता मात्र अनामिका इझिली हँडल होऊ देईल का आणि लवकरच सोहमला डिवोर्स देईल का? तर याच्यामध्ये नेमकी काय प्रोसिजर ॲप्लाय केली जाणार आहे हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. सोबतच ह्याच्यामध्ये अद्वैतला मदत करणार आहे तो अर्जुन. कारण की या सगळ्या गोष्टींमध्ये जी सोहमची फसवणूक झालेली आहे ही त्यांना कोर्टात प्रूव्ह करावी लागणार असते. आणि या सगळ्यांमध्ये आता अद्वैतला अर्जुन मदत करत असतो. अद्वैतला आता एक गोष्ट आठवत असते. अद्वैत म्हणत असतो की आबा, अहो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही ज्या प्रकारे मगाशी म्हणालात की सोहम आणि अनामिकाचं देखील एक प्रेम होतं आणि ते तेव्हा जिंकेल जेव्हा ते एकत्र येतील. तर तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात. आता आपल्याला सोहम आणि काजलचं लग्न करत आपल्याला त्या दोघांना एकत्र आणावंच लागेल. कारण की तसंही कलाने या गोष्टीसाठी खूप धडपड केली होती. तिला कुठेतरी वाटत होतं या गोष्टीमध्ये काहीतरी चुकतंय. म्हणजे सोहम आणि अनामिकाचं जेव्हा लग्न होणार होतं तेव्हा तिच्या मनात खूप जास्त या फिलिंग्स येत होत्या आणि तिने मला त्या बोलून देखील दाखवल्या होत्या की सोहमचं कुठंतरी मन उदास आहे आणि त्याच्यामध्ये त्याची सुद्धा इच्छा नाही आहे हे लग्न करण्यासाठी. आणि मला अनामिकाकडून कधी सोहमवरती प्रेम असल्याची भावना देखील बघायला मिळाली नाही. आणि तिला तेव्हा वाटत होतं की याच्यामध्ये अनामिकाचाच दोष असेल, परंतु तिच्या हाती याबद्दलचा कुठलाही पुरावा नव्हता. त्याच्यामुळे फक्त आणि फक्त त्या गोष्टीमुळे खरे मात्र त्यावेळेस मला हे सगळं काही प्रूव्ह करू शकली नाही आणि सोहम आणि अनामिकेचं लग्न झालं. आणि या सगळ्यामध्ये मी फक्त आणि फक्त सोहमवरतीच आरोप केले. आणि खरं बघायला गेलं तर खरा गुन्हेगार तर आपल्या घरातच होता. आणि अनामिकाने जे काही क्रूर वागणूक केली आहे आणि ती आपल्या घरच्यांसोबत जे वागली आहे तिला याबद्दल कधीही आपण माफ करू शकणार नाही आहे. परंतु आता मात्र आपल्याला सोहमचं आयुष्य मार्गी लावावंच लागेल.
आता मात्र आबा तिथेच असलेल्या संगीताला म्हणत असतात की एकेकाळी तुम्ही आमच्या घरी तुमच्या मुलींचं मागणं घेऊन इथं आलं होतात, परंतु आता आम्ही तुम्हाला मागणं घालतो की आमच्या सोहमसोबत तुमच्या काजलचं लग्न लावून द्या. त्यावेळेस मात्र आता संगीताच्या डोळ्यांमध्ये अश्रू असतात, कारण की एकेकाळी ती म्हणालेली असते की माझ्या तिन्ही मुली लक्ष्मीच्या पावलांनी या घरामध्ये प्रवेश करतील, आणि मग ते शब्द अखेर शेवटला खरे ठरलेले असतात. आता मात्र काजलला देखील खूप आनंद होत असतो. तेव्हा आबा काजलला विचारत असतात की तुला हे लग्न मान्य आहे का? तेव्हा मात्र काजल म्हणते की हो. तेव्हा सोहमला सुद्धा खूप आनंद होत असतो. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की मग वाट कसली बघताय, आपण लगेचच लग्नाच्या तयारीला सुरुवात करूया. परंतु तेव्हा सोहम म्हणत असतो, आजोबा मला काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा आबा म्हणतात की बोल ना सोहम, काय झालंय? सोहम म्हणत असतो की मला या सगळ्या गोष्टींमध्ये जे काही गुन्हेगार आहेत ना, त्यांना शिक्षा होऊ द्यायची आहे, आणि ज्या मोमेंटला त्यांना शिक्षा होईल त्या क्षणाला मला काजलसोबत लग्न करायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा जेव्हा तो खुलासा करतो आणि ती इच्छा जेव्हा व्यक्त करतो, तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे सोहम, तुझ्या म्हणण्याचा मी पूर्णपणे आदर करतो आणि तुझ्या म्हणण्याला मी पाठिंबा देतो, आणि तुझं लग्न तेव्हाच होईल जेव्हा या तिघांनाही शिक्षा होईल. आणि असं म्हटल्यानंतर मात्र आता मात्र सगळेजण आता खुश झालेले असतात. घरामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं असतं. अद्वैत देखील खूप खुश असतो, कारण की आता अखेर मात्र कलाची इच्छा पूर्ण होणार असते, जेव्हा तिने या सगळ्या गोष्टींकडे बघितलेलं असतं. ती कधीही सोहम आणि काजलकडे वेगळ्या नजरेने बघत नसते. तिला कधीही त्यांचं प्रेम मान्य किंवा अमान्य असं कधीच नसतं. फक्त त्याने खुलून सांगावं एवढीच इच्छा तिने त्यावेळेस केलेली असते, आणि त्यासाठीच आता मात्र ती या सगळ्या गोष्टींची वाट बघत असते. आणि त्यामुळे मात्र या सगळ्या गोष्टी त्यावेळेस झालेल्या नसतात, आणि त्यामुळेच त्या दोघांचं लग्न राहिलेलं असतं. आणि त्यावेळेस जर काजलने सगळं काही सत्य सांगितलं असतं ना, तिच्या मनातल्या भावना वगैरे, तर कलाने निदान तिची काहीतरी मदत केली असती, असं आता काजलला देखील वाटू लागलेलं असतं. काजल देखील रडायला लागलेली असते. काजल म्हणत असते की मला कलाताई विचारत होती, खूप जास्त मनापासून ती मला विचारत होती की काय आहे काजू सांग, मला सगळं विचारायची ती, आणि तरी देखील मला तिला सांगता आलं नाही. मला तिचे शब्द आठवत आहे, गुंड्या, अगं काही मनात असेल तर मला बोल ना, अगं तू का असं वागतीये. त्यावेळेस मात्र तिने मला काही मी तिला काहीही कळू दिलं नाही, आणि त्यामुळेच मात्र माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. म्हणजे मला आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जगण्याचा रस राहिला नव्हता. मी फक्त आईबाबांकडे बघून जिवंत होते, कारण की मी गेल्यानंतर त्यांना कोण बघेल एवढाच प्रश्न होता. नाहीतर मी माझा जीव द्यायलासुद्धा निघाले होते. असं ऐकताच आता मात्र घरातले सगळे हादरलेले असतात. काजलच्या मनातल्या सगळ्या भावना आता तिच्या रडण्याच्या स्वरूपातून बाहेर येत असतात. आता इथे जो काही प्रसंग उभा राहिलेला असतो तो खरंच अंगावरती काटे आणून देणारा असतो. आता काजल रडत असते. काजल रडता रडता सगळ्या गोष्टी सांगत असते. म्हणत असते की ह्या अनामिका आणि रोहिणी आणि राहुलने जे काही घरामध्ये कारस्थान रचलं ना, याच्यामध्ये सगळ्यात जास्त गोष्टींना बळी जर पडली असेल ना, माझी कलाताई. मला आधी गोष्टी कळत होत्या की रोहिणी त्या काय काय करायच्या, कारण की मी जेव्हा या घरामध्ये यायचे ना, त्यावेळेस मात्र मला त्यांच्या वागण्यातला तो बदल जाणवायचा. कलाताईला देखील जाणवायचा. परंतु कलाताई मोकळ्यापणाने तेव्हा बोलू शकत नव्हती. तेव्हा लगेचच सरोज म्हणत असते, हो ना, मी तिला आयुष्यभर दोषच देत राहिले. अगदी मला फार थोडा काळ मिळाला तिच्याशी प्रेमाने जगण्याचा, कारण की मला आणि माझ्या मनाला जे काही तिच्या विरोधात उभं केलं ना, ते फक्त आणि फक्त रोहिणीने नेहमी एकच काम केलं, तिच्याबद्दल माझ्या मनात द्वेष निर्माण केला. नाही झालेल्या गोष्टी, तिच्या वागण्यातल्या गोष्टी तिने कधीही असं तिरकसपणे माझ्याशी वागली नाही. परंतु मला मात्र दाखवण्यात जे आलं ना, ते फक्त आणि फक्त तेच होतं जे रोहिणीला मला दाखवायचं होतं. आणि अशामुळेच मात्र माझा खूप जास्त तिच्याबद्दलचा गैरसमज निर्माण होत राहिला, आणि त्यामुळे मी कधीही माझ्या कलाशी कधीही इतकं चांगलं वागू शकले नाही त्या काळामध्ये. कदाचित मी तेव्हा जर तिच्याशी गोड असते तर आज आपल्यामध्ये कला असती, आणि त्यावेळेसच मात्र मला रोहिणीचा खरा चेहरा लवकरच समोर आला असता. त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की आई तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, मला आता कलाला न्याय मिळवून द्यायचा आहे. तिच्या असलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या आहे. मी तिच्या मरणाला असंच नाही जाऊ देणार. तिने दिलेला जो त्याग आहे,
तिचा जो जीव गेला आहे याच्यामध्ये मी काय इतका शांत लवकर नाही बसणार. जोपर्यंत त्यांना जन्मठेपेची शिक्षा होत नाही ना, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मग अशातच आता सगळेजण घरी गेलेले असतात. खरे देखील आता त्यांच्या घरी जातात आणि आता सगळेजण झोपण्यासाठी गेलेले असतात. अद्वैत आता पुन्हा एकदा रूममध्ये आलेला असतो. आज अद्वैत एकटाच असतो. आज अद्वैतने कलाच्या खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा मिळवून दिलेली असते आणि आता सगळेजण जेलमध्ये गेलेले असतात. परंतु हा खरंच न्याय झाला का? असा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. अद्वैत आता हाच विचार करत असतो की खरे खरे अगं मी तुला असा फक्त आणि फक्त त्यांना जेलमध्ये गेले म्हणून असा न्याय मिळवून देणार नाही. मला आता तू सांग, तुझा जीव गेला आहे अगं आणि मी फक्त त्यांना जेलमध्ये जाताना बघू. त्यांना शिक्षा जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत मी लढणार. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आणि सगळं काही मी आता मात्र या जगासमोर आणणार आणि त्यांना मात्र शिक्षा मिळवून देणार, असं तो म्हणत असतो. आता मात्र अद्वैत हळूच डोळे बंद करतो तर बाजूला बसलेली असते ती खरे आणि खरे म्हणत असते की अरे चांदोबा, झोपला का? अरे उठ ना, अरे मी आले मी. असं म्हणताच आता मात्र अद्वैत एकदम ताडकन जागा होतो आणि म्हणत असतो की खरे खरे अगं तू, खरे तू इथं? आणि असं म्हणताच आता मात्र अद्वैत खूपच जास्त खुश झालेला असतो. अद्वैतला आता समोर कला दिसत असते. अद्वैतला कला म्हणत असते, चांदोबा तू खरंच खरंच माझ्यावरती किती प्रेम करतोस ना. आज तू सिद्ध केलंस अरे. म्हणजे मी तुझी ही गोष्ट शब्दात नाही मांडू शकणार. पण खरं सांगू, माझं तुझ्यावरती खूप प्रेम होतं. इतकं प्रेम होतं की मी जीवाच्या पलीकडे सुद्धा त्याचा विचार केला नाही. तेव्हा मात्र अद्वैतच्या डोळ्यात खळखळ पाणी आलेलं असतं. अद्वैत म्हणत असतो की खरे माझंही तुझ्यावरती तितकंच प्रेम होतं आणि मी तुला नाही सांगू शकत अगं. अगं खरे मी तुझ्याशिवाय आता नाही जगू शकत आहे. त्यावेळेस मात्र कला म्हणत असते, अरे तू कसला विचार करतोय चांदोबा? अरे मी तुझ्याच तर सोबत आहे. तुला सोडून कुठेच गेलेली नाही आहे मी. तू अगदी निश्चिंत राहा. असं म्हणताच आता मात्र अद्वैत ओक्साबोक्शी रडायला लागलेला असतो. अद्वैतने कलाला मिठी मारलेली असते आणि दोघेही आता एकमेकांच्या मिठीमध्ये रडत असतात. कला मात्र आता तिथे काहीही बोलत नसते. अद्वैतचा तो जो काही ओक्साबोक्शी रडताना आता अद्वैत अगदी ओक्साबोक्शी रडत असतो. कला त्याला रडू देत असते. दोघेही एकमेकांच्या मिठीमध्ये अगदी विसरून गेलेलं असतात सगळं काही. आता मात्र अद्वैत कलाला म्हणत असतो, खरे खरे अगं मला खूप लेट कळालं गं. तू जर मला ह्या सगळ्या गोष्टी लवकर सांगितल्या असत्या, म्हणजे खऱ्या अर्थाने तू तर मला सगळ्या गोष्टी लवकर सांगितल्या होत्या. परंतु माझ्याकडं एक क्षणाचाही टाईम मिळाला नाही गं या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी. खरं तर माझीच चूक आहे. तुझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे. तेव्हा मात्र कला अद्वैतच्या तोंडावरती हात ठेवते आणि म्हणते की शांत हो, शांत हो चांदोबा. अगदी काहीच टेन्शन घेऊ नको. मी तुझ्या सतत आसपास आहे आणि तुला कोणतीही गोष्टीची काळजी करायचं काम नाही. परंतु माझी एक इच्छा आहे, काजू आणि सोहमचं लग्न अगदी धूमधडाक्यात झालं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलीही कसर राहता कामा नये. तेव्हा अद्वैत खूप खुश होतो आणि म्हणतो की तू अजिबात काळजी करू नको खरे. शेवटी तुला माहिती आहे ना मी कोण आहे. तेव्हा कला म्हणते की द ग्रेट अद्वैत चांदेकर. मला माहिती आहे तू माझा द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे आणि तू नक्कीच काजल आणि सोहमचं लग्न लावून देशील आणि तेही अगदी धूमधडाक्यात. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की तू काळजीच करू नको. येत्या 7 दिवसाच्या आत मी त्यांचं लग्न लावून देतो. सोबतच आपल्या सोहमला देखील त्याचा न्याय मिळवून देतो. तू अगदी निश्चिंत राहा. हे ऐकताच आता मात्र कलाला खूप आनंद झालेला असतो. कला म्हणत असते, चांदोबा आता तू रडायचं नाही आहे, डोळ्याचं पाणी पूस बरं आणि आता मी येते. आता तू निश्चितपणे झोप आणि उद्याच्या केससाठी तू अर्जुनची मदत घे. तो तुला नक्की न्याय मिळवून देईल. आता कला मेल्यानंतर देखील आता मात्र अद्वैतला मदत करत असते. म्हणजे त्याला गाईड करत असते की काय करायचं आहे, कसं करायचं आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे खरे, परंतु मला अशीच भेटत राहा. मला एकटं सोडू नको, नाहीतर मी वेडा होऊन जाईन. असं म्हटल्यावरती आता मात्र कला देखील खूप आनंदाने त्याला बाय करते आणि आता त्याच्यापुढून कला ही गायब झालेली असते. आता त्याला कलाचा भास होत असतो. परंतु कलाचा भास देखील अद्वैतला इतकी मदत करत असतो, इतकं समजून घेत असतो ना, की बस रे बस. म्हणजे अद्वैत खूप खुश असतो त्या गोष्टीने
आणि अद्वैतला एक कुठेतरी आनंद होत असतो की कला त्याच्यासोबतच आहे. मग अद्वैत आता झोपी गेलेला असतो. दुसरा दिवस उजाडतो आणि वेळ झालेली असते कोर्टामध्ये जाण्याची. अद्वैतने आता अर्जुनला फोन लावलेला असतो. अर्जुन आता अद्वैतला मदत करणार असतो आणि अर्जुन आता सगळ्या गोष्टींसाठी तयार असतो. त्याने केसचा ऑलरेडी स्टडी केलेला असतो आणि अद्वैतने जे काही पुरावे असतात ते सगळे काही पुरावे हे अर्जुनला पाठवलेले असतात. अर्जुन म्हणतो की तुम्ही कोर्टात या, आपण कोर्टात भेटूया. आणि असं म्हटल्यानंतर जेव्हा अद्वैत आणि अर्जुन भेटलेले असतात ते कोर्टात गेलेले असतात आणि कोर्टात जाऊन आता मात्र त्यांनी अनामिका, राहुल आणि रोहिणी जी काही मास्टर माइंड असते त्यांच्याबद्दल पूर्ण गुन्हे सादर केलेले असतात. आता अद्वैत कोर्टामध्ये केस लढायला सुरुवात करतो आणि जज साहेबांना सगळं काही हकीकत सांगतो. घडलेला सगळा प्रकार आणि सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. त्यावेळेस मात्र आता कोर्टामध्ये जज म्हणत असतात की उपरोक्त पुराव्यांच्या आधारे आपण या निर्णयापर्यंत पोहोचलो आहे की जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले आहेत आणि त्यांच्यावरती आता कलम आणि या प्रकारे त्याच्यावरती हे कलम लागत आहे सगळ्या प्रकारचे की त्यांनी स्वतःहून जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परत त्यांनी फसवणुकीचा प्रकार केलेला आहे आणि प्रॉपर्टीसाठी हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी. सो कलम 420 देखील त्यांच्यावरती लावला जातो आणि त्यांना आता आजीवन कारावासाची शिक्षा आता ठोठावली गेलेली असते आणि तिघांना देखील जेलमध्ये घेऊन जाण्यासाठी पोलीस आलेले असतात. तर अशा प्रकारे अद्वैतने हा कलाला पुन्हा एकदा न्याय मिळवून दिलेला असतो. त्यांना आता आयुष्यभर खडी फोडायला पाठवलेलं असतं आणि अशा प्रकारे अर्जुनने ही केस जिंकून दिलेली असते. अद्वैत घरी येतो तेव्हा मात्र सगळेजण खुश झालेले असतात कारण की अद्वैत एवढी मोठी बातमीच तर घेऊन आलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की खरंच आपल्या कलाला तर आज न्याय मिळाला. तेव्हा मात्र आता सगळेजण खुश झालेले असतात आणि आता तिथे सगळे जमलेले जेव्हा असतात ना त्यावेळेस मात्र आबा म्हणत असतात की चला तर मग आता आपण सोहमच्या आणि काजलच्या लग्नाचा बार उडूया. कारण की आता सोहमला देखील डिवोर्स इझिली मिळणार असतो कारण की तिला आजीवन कारावास झालेला असतो तिच्या गुन्ह्यासाठी. तर आता सोहम त्याच्या जे काही लिगल गोष्टी असतात त्याच्यातून मोकळा झालेला असतो. तर मंडळी आता पुढे सोहमचं लग्न कशा प्रकारे होतं ना काजूशी हे बघणं फारच रंजक ठरणार आहे. जर मंडळी तुमची इच्छा असेल तर सीझन 2मध्ये पुढे काय होणार आहे हे आपण याच चॅनलवरती सांगणार आहोत. तर मंडळी सगळ्यात आधी तुम्हाला एक विनंती आहे ती म्हणजे तुम्ही कमेंट करा. तुम्हाला जर सीझन 2 बघायचा असेल तर आपण याच चॅनलवरती त्याचे डेली एपिसोड घेऊन येऊयात. तर मंडळी आतासाठी आपण या भागामध्ये बघितलं की कशाप्रकारे आता अद्वैतने ही केस जिंकली आहे, तो घरी आला आहे आणि आता या सगळ्या गोष्टींमध्ये आबांनी आता ग्रीन सिग्नल दिला आहे की आता सोहम आणि काजलचं लग्न लावायचं. तर मंडळी पुढं खूपच जास्त रंजक ठरणार आहे. मंडळी आजचा भाग संपला नाही आहे, आपण अजूनही काही गोष्टी ऐकणार आहोत त्यामुळे लगेचच व्हिडिओ बंद करू नका. मंडळी आता जेव्हा अद्वैत हे सगळं काही घरी सांगत असतो ना त्यावेळेस मात्र सोहम देखील आता तयार झालेला असतो. सो आता म्हणत असतो की मला आता खऱ्या अर्थाने माझ्या कलावहिनीला न्याय मिळवून द्यायचा आहे. तो म्हणजे मी तिच्या बहिणीसोबत लग्न करणार आणि माझं तिच्यावरती अतोनात प्रेम आहे आणि आम्हीच दोघं एकमेकांसाठीच बनलेलो होतो पहिल्यापासून हे आम्हाला चांगलं माहिती होतं. परंतु आम्हाला परिस्थिती आणि या सगळ्या दबावांमुळे हे लग्न करता आलं नाही. तेव्हा सोहम म्हणत असतो की मी कशाप्रकारे काजलला पहिल्यांदा टॉर्चर केलं. काजल जेव्हा माझ्याशी बोलायला यायची तेव्हा मात्र तिला मी कधी जाणूनच घेतलं नाही. याच्यामध्ये फक्त आणि फक्त माझीच चूक आहे. काजलचा नकार मला इतका जास्त माझ्या इगोवरती घेतला मी की मी तिची परिस्थिती आणि तिची जी अवस्था आहे ती समजूनच घेतली नाही. कदाचित मी तिला समजून घेतलं असतं तर मला मात्र कधी अनामिकाशी लग्नच करावं लागलं नसतं. आणि या सगळ्या गोष्टींत आता मात्र सोहम स्वतःलाच दोष देत असतो. तेव्हा अद्वैत, सरोज सगळेच त्याला दिलासा देतात आणि आबा देखील म्हणतात सोहम बाळा तू आता अजिबात काळजी करू नको. जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि या सगळ्यांमध्ये कुठेतरी देवाचा काही ना काहीतरी हात असतो. त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नको. देवी आई सगळं काही ठीक करेल आणि आता तू तुझा संसार पुन्हा एकदा नव्याने सुरू कर. तेव्हा मात्र सोहम म्हणतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका आबा. आता माझ्या जीवनात खूप रंग भरले असं मला वाटेल. कारण की जेव्हा माझ्या जीवनात काजल येईल ना त्यापासून मी पुढे जे काही जीवन जगेल ते खऱ्या अर्थाने जीवन असेल. अदरवाईज मी फक्त आणि फक्त जिवंत मुर्दा होतो.
असं म्हटल्यानंतर मात्र घरातल्या सगळ्यांनाच एक आनंद वाटतो की किती मोठी गोष्ट होती आणि आपण ती दाबून ठेवलेली होती. आणि अशा प्रकारे आता सोहम आणि काजलचं लग्न ठरलेलं असतं आणि आता येणाऱ्या हप्त्यातच आता सोहमचं आणि काजलचं लग्न ठरवण्यात येतं. आबा लगेचच गुरुजींना फोन लावतात. गुरुजी फोनवरतीच सांगतात की पुढल्या हप्त्यातली ही तारीख आहे आणि या तारखेला तुम्ही नक्की लग्न करू शकता त्यांचं. आणि आता मात्र आबा म्हणतात की लग्न तर करणार आपण, परंतु असं साधंसुद्धा नाही, एकदम मोठ्या थाटामाटात लग्न झालं पाहिजे. आपल्या घरातलं हे सगळ्यात महत्त्वाचं लग्न आहे असं झालं पाहिजे. त्यावेळेस मात्र आबा आता अद्वैतला जेव्हा सांगतात तेव्हा अद्वैत लगेचच आता त्याच्या मॅनेजरला फोन करतो आणि सगळ्या तयारी करायला लावतो आणि लगेचच तो सांगतो की आपल्याला असं असं करायचं आहे आणि त्याच्यासाठी तू सगळ्या गोष्टींच्या बुकिंग स्टार्ट कर. लगेचच अद्वैतने आता या सगळ्या गोष्टींना सुरुवात केलेली असते. सुकन्या देखील तिथे उभी असते, आबांची ती काळजी घेत असते. सुकन्याला खूप छान वाटत असतं. तेव्हा सगळेजण सुकन्याकडे बघत असतात. सुकन्या म्हणत असते की माझ्या मनातून एक आवाज येतोय, तो म्हणजे मला खूप जास्त आनंद होतोय. मला माहिती नाही माझं हृदय इतकं का आनंद होतंय आणि मला इतकं का सुख मिळतंय, परंतु या लग्नात सगळ्यात जास्त धावणार जर कोण असेल ना तर ती मी. कारण की मला त्याशिवाय तर काही गप्प बसवणार नाही. कारण की मला माहिती नाही मला इतका का रस येतोय, इतका का इंटरेस्ट येतोय. खऱ्या अर्थाने कलाचं प्रतिबिंब कुठेतरी सुकन्यामध्ये सगळ्यांना दिसत असतं. आणि आता सुकन्या म्हणते की चला तर मग वाट कसली बघता, आपण लगेचच आपल्या कामाला लागूया. आणि असं म्हणतच आता मात्र सुकन्याने पुन्हा एकदा साडी घातलेली असते आणि आता सुकन्या खूप दिवसानंतर म्हणजेच आता या सगळ्या गोष्टींनंतर आपल्याला साडीच्या लूकमध्ये दिसते. तर मंडळी आता सुकन्या स्वतः जुंपली आहे सोहम आणि काजलचं लग्न लावून द्यायला. तर त्यांच्या लग्नाचा जो सोहळा आहे तो बघायला अजिबात विसरू नका, कारण की आपण त्याचा देखील पार्ट या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तर मंडळी आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. आणि आत्तासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईपचं बटन देखील दाबायला विसरू नका. तर धन्यवाद आणि पुढचा भाग लवकरच आपण चॅनलवरती अपलोड करूया.